नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी मनीषा, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप स्वागत आहे। आज तुमच्यासाठी मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग सुरू करू आपण। पुरणपोळी, गुळपोळी, शेंगदाणे पोळी, तीळ पोळी तुम्ही खाल्लेलीच असणार। आज पेंड खजूर पोळी खाऊन पहा। चला तर मग आपण साहित्य काय काय लागते ते पाहू। सुरुवातीला छोटी वाटी घ्यायची आपल्याला मेजरमेंट। त्या वाटीने आपल्याला 2 वाट्या पेंड खजूर घ्यायची आणि नंतर त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या। 4-5 काजू बदाम ते थोडेसे जाडसर वाटून घेऊन त्यामध्ये टाकायचे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात। 2 वाट्या शेंगदाणे टाकायचे त्याच वाटीनं, जे आपण खजूर घेतलेली आहे त्या वाटीनं। परत 2 वेलच्या टाकायच्या आणि थोडी साखर टाकून वेलचीमध्ये ते बारीक करून टाकायचं थोडंसं। नंतर मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घ्यायचं, त्याला जाडसर करायचं। त्यामुळे मिक्सरला ती वेलची बारीक निघणार नाही, त्याच्यामुळे आपण आधीच थोडीशी बारीक करून टाकायची वेलची। हे पहा मी काढून घेतले। आता मस्त असं जाडसर करायचं। ओके आहे। आता पुरणाला जशी कणिक मळून घेतो तसं ही पण कणिक मळून घेतली मी। त्यातला एक गोळा काढून उंडा काढून आपण जसं मी व्हिडिओ दाखवलं तसं वाटी बनवून घ्यायची। त्यात आपण बनवलेलं सारण भरून घ्यायचं। मोकळं भरायचं सुकं, कारण एका जागी जर गोळा करून आपण भरलं तर ते एकाच मध्यभागी राहू शकतं सारण। त्याच्यामुळं असं सुकं भरायचं। मी जसं दाखवले तसं व्हिडिओमध्ये हातानं प्रेस करून घ्यायचं। हे पहा मस्त आता छानशी पोळी हलक्या हातानं लाटून घ्यायची आपण। आणि तोवर मी पोळी लाटत आहे तोवर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। कुठून पाहता ते पण सांगा, कमेंट करा। अशाच नवीन रेसिपी घेऊन मी तुमच्यासाठी येईल। बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा, म्हणजे तुम्ही व्हिडिओ टाकल्या तुमच्याकडं सुरुवातीला येईल तो व्हिडिओ। तयार आहे आपली पोळी। चला तर आपण तव्यावर आता थोडंसं तूप टाकायचं चमच्यावरून, पूर्ण पांगून घेऊ आपण तूप। आणि आता पोळी टाकू त्याच्यावर तव्यावर। मस्त 1 मिनिट ठेवायची, नंतर पलटून घ्यायची आपण पोळी। हे बघा तूप पण सोडले मी वरून। अशा छान रेसिपी तुम्हाला मी दाखवत राहील। आवडला तर लाईक करा माझा व्हिडिओ। हे पहा तुम्ही पलटून घेतली। आता वरून आपण अजून एकदा तूप सोडायचं मस्त। टाकली अजून पलटली मी एकदा। आता वरतून तूप टाकून मस्त बघा कशी फुगायला लागली टम्म। मस्त छानशी स्वीट, मस्त हेल्दी, गोड नाही काय नाही। तर तुम्हाला थोडीशी जास्त गोड आवडत असेल तर अजून अर्धी वाटी तुम्ही पेंड खजूर टाकू शकता। पण हे ओके आहे, मी जेवढं साहित्य घेतलेलं आहे ते। चला तर मग मस्त राहा, स्वस्त राहा, खात राहा। तयार आहे आपली पेंड खजूर पोळी तूप।